नमस्कार अंगणवाडी सेविका ताईंनो, मदतनीस ताईंनो, मी देवानंद गव्हांदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी। या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। तर आजचा आपला विषय आहे की सरकार तुमच्यासोबत कशा प्रकारे चालबाजी करत आहे, कशा प्रकारे चालबाजी केलेली आहे हे आपण यामध्ये सांगणार आहोत। आणि त्यांची जी चालबाजी आहे ती उघडकीस आलेली आहे आणि मी या अगोदरसुद्धा खूप व्हिडिओजमध्ये याबद्दलची माहिती तुम्हाला दिलेली आहे, परंतु तुम्ही व्हिडिओ जर पूर्ण बघितले असाल आणि संपूर्ण माहिती ऐकलेली असेल तर मग तुम्हाला समजलंसुद्धा असेल। परंतु मी आता विशेष करून हा व्हिडिओ स्पेशल त्यावर काढत आहे आणि तुम्हाला त्याबद्दलची माहिती देत आहे, म्हणजे कसं तुम्हाला ध्यानात यावं, तुम्हाला समजावं की नेमकं आपल्यासोबत सरकार कशा प्रकारे चालबाजी करत आहे, कशा आपल्यावर अन्याय होत आहे याबद्दलचं आज आपण जाणून घेणार आहोत। तर प्रोत्साहन भत्ता जो आहे तुम्हाला अजूनही मिळालेला नाही आहे। 2 महिने झाले आहेत, 3 महिने झाले आहेत, प्रोत्साहन भत्ता मिळालेला नाही आहे। त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेचा जो प्रोत्साहन भत्ता आहे तो सुद्धा तुम्हाला ऑक्टोबरपासूनचा मिळालेला नाही आहे। तर तुम्ही बघू शकता 5-6 महिने झालेले आहेत तरीही तुम्हाला तो प्रोत्साहन भत्ता मिळालेला नाही आहे। तर आता चालबाजी सरकार कशा प्रकारे करत आहेत तुमच्यासोबत हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। तर बघा, महाराष्ट्रामध्ये अंगणवाडी सेविकाताई आणि मदतनीसताई यांची एकूण संख्या 2.5 लाखाच्या आसपास असेल, जवळपास 2.5 लाखाच्या जवळपास पूर्ण महाराष्ट्रामधल्या ज्या अंगणवाडी सेविकाताई आहेत आणि मदतनीसताई यांची संख्या जवळपास 2.5 लाखाच्या आसपास असेल। परंतु लाडक्या बहिणींची संख्या किती आहे तुम्हाला माहीत आहे का? आहे ना माहीत? जवळपास 2.5 कोटीच्या आसपास, 2.5 ते 2.25 कोटीच्या आसपास लाडक्या बहिणींची संख्या आहे आणि त्यांना 1500 रुपये प्रत्येक महिन्याला दर महिन्याला मिळत आहेत। तर 2.5 कोटी बघू शकता तुम्ही, 2.5 कोटी जे महिला आहेत, लाडक्या बहिणी आहेत, त्यांना दर महिन्याला त्यांचे 1500 रुपये भेटत आहेत। आता 2.5 कोटी महिला कुठे आणि तुम्ही 2.5 लाख महिला कुठे, किती फरक झालेला आहे। तुम्हाला मानधन मिळते 13,000 रुपये आणि 7,500 रुपये दर महिन्याला, आणि संख्या किती आहे 2.5 लाख। आणि लाडक्या बहिणींना किती मिळते 1500 रुपये, परंतु संख्या किती आहे 2.5 कोटी। तर आता 1500 रुपये 2.5 कोटीला गुन्हे केले तर किती मोठ्या संख्या होते, ते किती रुपये होत आहेत ते। मग लाडक्या बहिणीला दर महिन्याला पैसे देण्यासाठी किंवा मग त्यांचा जे लाभ आहे तो लाभ देण्यासाठी तुमच्याकडे पैसे आहेत, त्यांचे जे पैसे आहेत तुम्ही वेगळे अर्थसंकल्प करून वेगळे काढलेले आहेत। परंतु अंगणवाडी सेविकाताई व मदतनीसताई यांचा अर्थसंकल्पित पैसा आल्यावरही सुद्धा तुम्ही त्यांचं वेतन किंवा जे मानधन आहे ते वेळेवर करत नाही आहे। बरं ठीक आहे, तुम्ही म्हणता आहे की मार्च एंडिंग आहे किंवा मग आर्थिक जे नवीन वर्ष सुरू होत असते त्यामुळे थोडा उशीर होत असतो, एप्रिल महिन्यामध्ये 15 दिवसाचा उशीर होत असतो। परंतु तुम्ही मार्चचे पैसेसुद्धा एप्रिल महिन्याच्या आखरीला दिला आहे, एंडिंगला, आणि एप्रिल महिन्याचे जे मानधन आहेत ते सुद्धा मे महिन्यात येत आहे। म्हणजे GR आलेले दोन्ही एप्रिल महिन्यात 28-30 तारखेला GR आलेले आहेत एप्रिल महिन्याच्या, आणि पैसेसुद्धा त्याच जवळपास तारखेला आलेले आहेत। म्हणजे तुम्ही किती 2 महिने उशीर झाला आहे तुमच्या मानधनाला। मग आता लाडक्या बहिणींना एवढे सारे पैसे असूनसुद्धा त्यांचे पैसे तुम्ही वेळेवर देत आहात, फक्त 8-10-15 दिवस उशीर झालेला आहे। परंतु मागच्या महिन्यांचे पैसे पाहता, त्यांचा लाभ पाहता, तो लाभ त्यांना दर महिन्याला वेळेवर मिळत आलेला आहे। परंतु अंगणवाडी सेविकाताई व मदतनीसताई यांचं जे मानधन आहे यामध्ये थोडा विलंब झाला आहे। बरं ठीक आहे, विलंब झाला, पैसे मिळाले, काही हरकत नाही, परंतु त्यांचा जो प्रोत्साहन भत्ता आहे तो अजूनही मिळालेला नाही आहे। त्याचं काय? तर प्रोत्साहन भत्त्याबद्दल मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की सरकारनं तुमच्यावर एक प्रकारची चालबाजी केलेली आहे। आता कशी केलेली आहे ते सांगतो। तर बघा, प्रोत्साहन भत्ता जो तुम्हाला देत आहे सरकार, तो तुम्हाला पोषण ट्रॅकर ॲपमधील कामं पूर्ण केल्यावर, दाखवल्यावर, किंवा मग 100% जे कामं असतात ते क्लिअर केल्यावर तरच तुम्हाला तो 2,000 रुपयांचा प्रोत्साहन भत्ता मिळतो। मग आता जर नेटवर्क नसलं तर अंगणवाडी सेविकाताईंनी काय करायचं?
किंवा मग मोबाईलमध्ये काही प्रॉब्लेम झाला किंवा पोषण ट्रॅकर ॲपमध्येच खूप साऱ्या कमी आहेत, त्यामुळे सुद्धा ते ओपन होत नाही आहे. किंवा इतरही काही प्रॉब्लेम असतात, जसे की लाभार्थी आहेत ते वेळेवर येत नाही आहेत, त्यांचं जे OTP आहे किंवा मग त्यांचं जे आधार कार्ड आहे ते बनलेलं नसते, किंवा मग इतरही खूप साऱ्या प्रॉब्लेम्सना सामोरे जावं लागते अंगणवाडी सेविकाताईंना. तर आता मला सांगा, जर ही माहिती अचूक किंवा मग 80% नाही भरल्या गेली तर मग प्रोत्साहन भत्ता तर तुम्हाला मिळणार नाही आहे. मग आता हे कामं दाखवल्यावरच तुम्हाला प्रोत्साहन भत्ता मिळणार, हीच सरकारची एक चालबाजी आहे. कारण तुम्हाला 15,000 रुपये पूर्ण पेमेंट जे असते, तुमचं मानधन असते, ते पूर्णचं पूर्ण 15,000 रुपये थेट पाहिजे तुम्हाला. सरकारनं तुम्हाला 5,000 रुपयाची मानधन वाढ केली सांगून तुम्हाला फक्त 13,000 रुपये देत आहे. तुम्हाला या अगोदर 10,000 रुपये मानधन होतं, त्यामध्ये अंगणवाडी सेविकाताई यांना 5,000 रुपयांची वाढ केलेली आहे असं सांगण्यात आलं. आणि बघा, अंगणवाडी सेविकाताईंना 5,000 रुपयांची मानधन वाढ केली सांगून त्यांना 5,000 रुपये मानधन वाढ मिळते आहे का? पूर्ण नाही आहे, फक्त 3,000 रुपयेच मिळत आहे. तर हीच चालबाजी सरकार त्यांच्यासोबत करत आहे. त्यांना 3,000 रुपयेच मानधन वाढ दिलेली आहे आणि प्रोत्साहन भत्ता जर मग तुम्ही कामं दाखवली तरच आम्ही तुम्हाला ते देऊ, हा एक प्रकारची चालबाजी सरकार तुमच्यासोबत करत आहे. तुम्हाला तसं पाहता प्रोत्साहन भत्ता जो आहे 2,000 रुपये, याचं काम न दाखवताही तो तुम्हाला मिळाला पाहिजे, कारण की तो तुम्हाला त्यांनी केलेली मानधन वाढ आहे. बरं, मानधन वाढ तर केली, 2 घंट्याचं तास पण तुम्हाला वाढवलेले आहेत, आहे ना. 2 घंटे कामाचे ताससुद्धा तुम्हाला वाढवले आहेत ताईंनो. तर आता सरकार हे कुठपर्यंत तुमच्यावर असा अन्याय करणार? आता याकडे कुणीतरी लक्ष द्यायला पाहिजे, कुणीतरी आवाज काढायला पाहिजे, कुणीतरी या अन्यायाविरोधात लढायला पाहिजे, कुणीतरी समाजात याबद्दलची जागृती करायला पाहिजे. आणि त्याचमुळे सरकारला माहीत पडेल की खरंच आपण काय करत आहोत. 5,000ची मानधन वाढ करून आपण फक्त 3,000 रुपये त्यांना देत आहे आणि 2,000 रुपये प्रोत्साहन भत्त्याच्या रूपाने देत आहे, तेही तुम्ही 100% काम दाखवल्यानंतर. म्हणजे हे एक प्रकारची फसवेगिरीच आहे की नाही. मग 5,000 रुपये पूर्ण टोटल त्यांना मानधन वाढ द्या ना, पूर्णची पूर्ण 15,000 रुपये पूर्ण मानधन द्या ना त्यांना दर महिन्याला. कशाला या पोषण ट्रॅकर ॲपचं कामं दाखवायला की मग प्रोत्साहन भत्ता देऊ 2,000 रुपये, मग असं करू तसं करू, हे तुम्ही मानधन वाढ केलेली आहे तर मग असं करायचं काही मतलबच नाही तुम्हाला. तर अशा प्रकारे माझं जे विचार आहेत हे सखोल अभ्यास करून मी तुम्हाला सांगत असतो, कारण की तुमच्यावर जो अन्याय होत असतो किंवा मग तुमच्यावर एक प्रकारची जी ही फसवेगिरी अशा प्रकारची सरकारने केलेली आहे, याबद्दल कुठेतरी वाचा फुटली पाहिजे, तुम्हाला समजायला पाहिजे, तुम्हाला उमगलं पाहिजे. आणि सरकार विरोधात तुम्ही जे तुमचं धरणे आंदोलन मोर्चे करता, त्यामध्ये हा मुद्दा मांडला पाहिजे, जेणेकरून सरकारलासुद्धा समजलं पाहिजे. मुद्दा काय मांडायचा आहे की आम्हाला तुम्ही 5,000 रुपयाची मानधन वाढ केलेली आहे, परंतु आता 2,000 रुपये तुम्ही देतच नाही आहे. ते तुम्ही FRSचं किंवा THRचं ते पोषण ट्रॅकरमधली काम दाखवल्यानंतर 2,000 रुपये देतात. तर हे एक प्रकारची आमच्यासोबत धोकेबाजी होत आहे. तर अशा प्रकारे मुद्दे मांडले गेले पाहिजे. तुम्ही मुद्दा मांडत आहात की आम्हाला FRS बंद करायचा आहे, THR बंद करायचा आहे, आम्ही पूर्वीप्रमाणेच THR वाटप करू, तर तो मुद्दा आहे. परंतु सरकारला हेही सांगणं गरजेचं आहे की तुम्ही हे फसवेगिरी करू नका आमच्यासोबत. आम्हाला 2,000 रुपये जे तुम्ही, आमचा हक्क आहे, तुम्ही 5,000 रुपये मानधन वाढ केलेली आहे ना बा, तर मग आम्हाला 5,000 रुपये पूर्णची पूर्ण मानधन वाढ द्या. प्रत्येक महिन्याला आम्हाला 15,000 रुपये मानधन क्लिअर कट आलं पाहिजे. अशा प्रकारची सुद्धा तुम्ही एक मागणी त्या ठिकाणी करू शकता आणि सरकारच्या लक्षात आणून देऊ शकता. म्हणजे सरकार त्यावेळेस समजणार आहे की नाही, आपण जे करत आहोत हे गलत आहे. बरं, आता प्रोत्साहन भत्ता आता किती महिने झाले अजूनही मिळाले नाही. लाडक्या बहिणीचे फॉर्म भरले, त्यांना पैसेसुद्धा मिळत आहेत, त्यांचे फॉर्मसुद्धा सिलेक्ट झालेले आहे आणि अजूनही तुम्हाला प्रोत्साहन भत्ता मिळालेलाच नाही आहे. मग आता हे पैसे का बरं देत नाही आहेत सरकार तुम्हाला? कारण सरकारच्या तिजोरीवर एवढा भार पडलेला आहे लाडक्या बहीण योजनेमुळे की सरकार इतर जे योजना असतील त्यांना बंद करून लाडक्या बहिणींचे पैसे अगोदर त्यांना द्यावे लागतील. कारण की या अगोदरसुद्धा मी व्हिडिओजमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की हा पैसा येणार कुठून? एवढ्या मोठ्या लाडक्या बहिणींना एवढा मोठा पैसा द्यावा लागतो दर महिन्याला, तर हा पैसा येणार कुठून? तर पैसा
आपल्या तिजोरीतलाच येणार आहे आणि जो लिमिटेड पैसा आहे त्यामधीलच पैसा त्यांना द्यावा लागणार आहे आणि त्यासाठी जे विकासाचे कामं असतात त्यावर रोख लावून ते पैसे इकडे यांना द्यावे लागणार आहेत। तर अशाच प्रकारे तुम्हालासुद्धा पैसे मिळण्यास विलंब होत आहे, कारण की लाडक्या बहिणींना पैसे अगोदर द्यावे लागत आहेत। त्यांचं जे पैशाचं टोटल गणित आहे यामुळे बिघडलेलं आहे आणि म्हणून आता लाडक्या बहिणींना तर द्यावाच लागणार आहे, कारण की पुढे आणखी निवडून यावं लागत त्यांना आणि म्हणून लाडक्या बहिणींना खुश तर त्यांना करावंच लागत आहे। तर हे एक पॉलिटिक्स आहे आणि त्यामुळेच तुम्हाला जो पैसा आहे हा विलंब होत आहे। आता मी पॉलिटिक्समध्ये धसत नाही आहे जास्त, कारण की मला आता तुम्हाला फक्त हे जाणून द्यायचं आहे आणि तुम्हाला समजून सांगायचं आहे की तुम्हाला जो प्रोत्साहन भत्ता मिळत असतो तो पोषण ट्रॅकर ॲपचे कामं न करतासुद्धा तुम्हाला ते 2000 रुपये मिळायला पाहिजे, कारण की तो तुमचा हक्क आहे। 5000ची मानधनवाढ त्यांनी सांगितली आहे, मोठा गाजा केलेला आहे, सगळीकडे सांगितलेलं आहे की आम्ही 5000ची मानधनवाढ अंगणवाडी सेविकाताई यांना केलेली आहे। तर पहा, अशा प्रकारे तुमच्यासोबत जी सरकार चालबाजी करत आहे ही उघडकीस आलेली आहे आणि प्रोत्साहन भत्तेविषयी ही जी माहिती आहे तुम्हाला जर चांगली वाटली तर व्हिडिओला लाईक करा। भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।